काकड आरती ब्रह्म चैतन्य नाथा स्वामी चैतन्य नाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देवी माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। आपल्या मनात काय शंका येतात ते आम्हास सांगा, जमले तर आम्ही सांगू, असे समर्थ म्हणताच एखादा पाण्याचा बांध फुटावा तशी वेणाची प्रतिभा प्रश्नांच्या माध्यमाने प्रगटू लागली। नमो वागेश्वरी शारदा सुंदरी श्रोता प्रश्न करी वक्तयासी, वक्तयासी पुसे जीव का कवण शिवाचे लक्षण सांगा स्वामी, सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा बोलिजे अनात्मा तो कवणा, कवण प्रपंच कोणे केला संच मागुता विसंच कोण करी, कोणती अविद्या सांगिजे जी विद्या कैसे आहे आद्याचे स्वरूप, स्वरूप ते माया कैसी मूळ माया ईस चाळवाया कोण आहे कैसे शून्य कैसे चैतन्य समाधान अन्य ते कवणे, कवण जन्मला कोणा मृत्यू आला बद्धमुक्त झाला तो कवणा, कवण जाणता कोणाचीही सत्ता मोक्ष हा तत्वता कोण सांगा, सांगा ब्रह्मखुण सगुण निर्गुण 25 प्रश्न ऐसे केले। वेणाबाईंचे प्रश्न ऐकून समर्थ थक्कच झाले। ते कौतुकाने म्हणाले, बाळा तुझे नाव तरी काय? माझे नाव वेणाबाई, मी ह्या देशपांड्यांची सून, वेणा म्हणाली। व्यासंग तर बहुत आहे तुझा, कुणा सामान्य मुलीचे प्रश्न नव्हे थे, आजवर आम्ही बहुत हिंडलो, दिसल्या माणसाचे अंतःकरण ग्रंथासम वाचले, पण मुली तुझा अधिकार काहीसा वेगळाच आहे। समर्थांच्या स्तुतीने वेणा संकोचली। समर्थ आपल्या अमोघ वाणीने तिच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले। नमो वेदमाता नमो त्या अनंता प्रश्न सांगो आता श्रोतयाचे, श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान जया सर्व ज्ञान तोची शिव, शिवपर आत्मा त्यापर परमात्मा बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य, वाच्य हा प्रपंच माईक जाणावा घडामोडी देवापासूनिया, विषय अविद्या त्याला विते विद्या निर्विकल्प आद्याचे स्वरूप, कल्पना हे माया तत्व मूळ माया यासी चाळावया चैतन्याची, नकारते शून्य व्यापक चैतन्य ईश्वर अनन्य समाधान, जीव हा जन्मला जीवा मृत्यू आला बद्धमुक्त झाला तोची जीव, ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता मोक्ष हा तत्वता ईश्वराची, ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण हेची ब्रह्मखुण दास म्हणे, दास म्हणे सर्व मायेचे करणे मिथ्यारूप जाणे अनुभवी, मधमाशी कणाकणाने परागकण गोळा करून मध तयार करते, त्यानुसार समर्थांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द वेणा टिपत होती, तिच्या अंतःपटलावर नोंदवित होती। ते सारे तिला समजतच होते असे नाही, काही उत्तरे मिळाल्यागत तिला वाटत होते, काही उत्तरांचा ती अर्थ लावू पाहत होती। पाऊस थांबताच ऊन पडावे तसा तो वाक्प्रवाह संपताच समर्थांकडे पाहताना एक तेजोगोलच समोर उभा आहेसे वेणास वाटले। दास म्हणे म्हणजे कोण? वेणाच्या या प्रश्नाचे समर्थांना खूपच कौतुक वाटले, कारण प्रत्यक्ष परिचय नसताना आपले नाव काय असा प्रश्न विचारणे वेणासारख्या उच्चकोलीन मुलीला धजवले नसते, म्हणून तिने दास म्हणे याचा खुलासा विचारून तिची जिज्ञासा पूर्ण करायचे ठरवले। तिच्या बुद्धिचातुर्याचे समर्थांना मनापासून कौतुक वाटले। दास म्हणजे चाफळच्या रामाचा दास। समर्थ असे म्हणत असतानाच वेणाबाईंच्या सासूबाई आल्या। त्यांनी समर्थांना झोळी पुढे करण्यास सांगितले।
समर्थांनी झोळीत भिक्षा घेतली. आई, रामराय तुमचे कल्याण करील हो, प्रेमपूर्वक आशीर्वाद देत समर्थ म्हणाले. या पोरीचे कल्याण होईल असा आशीर्वाद दे रे बाबा, अन तुझ्या चाफळच्या रामाला तशीच प्रार्थना कर. आमच्या गोवऱ्या गेल्या आता मसणात, आमचे जीवन म्हणजे पिकलं पान, गळून पडण्यातच त्याचे कल्याण म्हणायचे. असे म्हणत सासूबाईंनी समर्थांच्या चरणाजवळ मस्तक नेत नमस्कार केला. काहीसे मागे सरकून समर्थ म्हणाले, आई, तुम्ही मुळीच काळजी करू नका, तुमचेही कल्याण होईल आणि या मुलीचेही कल्याण होईल. रामरायाचे नामस्मरण करीत राहा, सदा सर्वदा देव सन्निध आहे, याचे सर्व काळ भान ठेवून काहीसे धारिष्ट वाढवा. कोणत्या रूपाने तो येईल आणि तुमचा उद्धार करेल हे तुम्हासही ठाऊक होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशी गर्जना करून समर्थ निघाले. जाताना मोठ्याने श्लोक म्हणत होते. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. समर्थांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेणाबाई आणि सासूबाई दोघी पाहत राहिल्या. एवढेच काय, भोवतालच्या 10-20 घरातील काही मुले तातडीने घरातून बाहेर पडून त्या बलदंड तेजस्वी पुरुषाकडे आदरयुक्त भीतीने पाहू लागले. समर्थांच्या व्यक्तिमत्वाने ती पोरे पण प्रभावित होऊन गेली होती. काही मुले एकत्रित येऊन जरा धाडसाने समर्थांच्या पाठोपाठ 10-20 पावले चालू लागत. मग समर्थांनी क्षणभर थांबून त्या मुलांना विचारावे, काय रे मुलांनो, व्यायाम करताना भरपूर? खेळता की नाही? सूर्यनमस्कार, पोहणे, जोर बैठका यातले काय करतात? शरीर धष्टपुष्ट असावेसे वाटते की नाही तुम्हाला? मुलांनी गोंधळावे, गांगरून जावे, त्यांचे नकारार्थी उत्तर त्यांच्या मौनानेच सिद्ध व्हावे. मग समर्थांनी म्हणावे, गावाबाहेर मारुती मंदिरात या संध्याकाळी, तुम्हाला जोर बैठका शिकवीन, सूर्यनमस्कार शिकवीन, छान छान गोष्टी सांगेन. हो, एका स्वरात सर्व मुलांनी होकार द्यावा. ती पावती घेऊन समर्थांनी झपझप चालू लागावे. मुलांच्या मनात आणखी काही प्रश्न असावेत, पण त्यांना चटक लावून समर्थांनी निघून जावे. घरी येताच मुलांनी समर्थांबद्दल सविस्तर वर्णन करावे, काही बढाया पण माराव्यात. अशा रीतीने घरोघर समर्थांचे नाव हळूहळू पसरू लागले. त्यांच्या नावाचे रहस्य मात्र कित्येकांना आकलन होत नसे. वेणाबाईंनाही त्यांच्या नेमक्या नावाचा बोध होईना. कुणी त्यांना चाफळचा दास म्हणत, दासबाबा म्हणत, रामदास गोसावी म्हणत. समर्थांच्या कार्यपद्धतीची ती एक शैली होती. कार्यातील सावधानतेचा तो एक भाग होता. त्यांच्या जीवनाचे ते अंग होते. असो. साधक हो, परमपूज्य वेणास्वामी या कोल्हापूरला माहेरपणासाठी आल्या होत्या. तिथे त्यांना समर्थांचं कीर्तन ऐकण्याचा योग आला. समर्थांची ती प्रासादिक वाणी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.